भेटे पंढरीराव मथुरे माझी. सकाळी 8 वाजण्याचा सुमार होता. मथुरेच्या भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत अनेक भक्त बाहेर उभे होते. देवाचे भोग होताच मंदिराची दालने खुली होणार होती. इतक्यात एक दक्षिणी ब्राह्मण अगदी घाईघाईने चौकशी करीत आला. बेळगावचे काणे महाराज कुठे आहेत? काळी सावळी मध्यम वयीन मध्यम उंचीची, कपाळाला त्रिपुंड्र लावलेली, अंगावर एक धोतर आणि उत्तरीय धारण केलेली ती मूर्ती पाहून सर्वांना वाटले की इकडे भगवंताच्या दर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना हा मनुष्य इतर चौकशा कशाला करीत आहे. दोघा तिघांकडे चौकशी करून आपले काम होताच तो दक्षिणी ब्राह्मण पूजनीय काणे काकांचे कडे गेला. त्या ब्राह्मणाचे अस्तित्वही सर्वजण विसरून गेले. पूजनीय काणे काकांना त्या ब्राह्मणाने वंदन करून आपण काणे महाराज ना वगैरे चौकशी केली. आपली चौकशी करणारा हा दक्षिणी ब्राह्मण कोण असे म्हणत त्यांचे नाव विचारून पूज्य काणे काकांनी जरा अंतरदृष्टीने विविक्षित नजरेने पाहिले तो हसत त्या ब्राह्मणाने आपले नाव पांडुरंग कुलकर्णी असे सांगितले. पूज्य काणे काकांनी तत्परतेने त्या ब्राह्मणाच्या पायावर मस्तक ठेवून वंदन केले. क्षणभर नेत्रांचे मिलन झाले. आपण पंढरपूरला केव्हा येणार अशी पृच्छा ब्राह्मणाने केली. त्याला योग्य आश्वासन देऊन भेट संपली. पुन्हा वंदन होऊन ब्राह्मण हा हा म्हणता अक्षरशः अदृश्य झाला. सर्व प्रकार एका क्षणात जणू घडला आणि त्याच वेळी मंदिराचे दरवाजे उघडले. त्या गडबडीत झाला प्रकार कोणाच्या लक्षातही आला नाही. पुढे जेव्हा फाल्गुन शुद्ध पंचमीला पूज्य काणेकाका पंढरपूरला गेले व महापूजेचा अपूर्व सोहळा सर्वांनी पाहिला तेव्हाच वरील प्रसंगाचे रहस्य इतरांना समजले. प्रत्यक्ष पांडुरंगांनी मथुरेस पूजनीय काणेकाकांना पंढरीस येण्याचे आमंत्रण दिले. पंढरीस धूळ दर्शनाचे वेळी पूजनीय काकांनी मनोमन निश्चय केला की पांडुरंग कुलकर्ण्याचे स्वरूपात येथेही दर्शन दिले तरच महापूजा करणार. या निश्चयाने पांडुरंगाचे चरणावरून डोके उचलतात तो पांडुरंग कुलकर्ण्याचे दर्शन झाले. एकदा विठ्ठल मूर्ती तर एकदा पांडुरंग कुलकर्णी असे सारखे दर्शन झाले. त्याबरोबर भक्त आणि भगवान एकरूप झाले. अभूतपूर्व असा त्यानंतर घडलेला पूजेचा प्रसंग ज्यांनी पाहिला ते भाग्यवान यात शंकाच नाही. त्या प्रसंगाचे छायाचित्र मुद्दाम या पुष्पात सर्वांसाठी दिले आहे. हे पूजनीय काणे काकांच्या चरित्रात या प्रसंगाचे त्यांच्याच शब्दात वर्णन दिले आहे. ते भाविकांनी जरूर वाचावे.